आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत. सरनाईक साहेब, ओला उबेर या रॅपिडो या संदर्भात जेव्हा प्रश्न आला होता त्यावरती एक मोठी घोषणा आपण या ठिकाणी केलेली आहे. बाईक टॅक्सीला रस्त्यावर आणण्याची भूमिका राज्य शासनाची होती. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूक म्हणजे करत असताना टॅक्सीमध्ये किंवा रिक्षामध्ये जे जास्त भाडं भरावं लागतं, सिंगल प्रवाशाला सुखसुविधा देण्यासाठी आम्ही ती योजना आणलेली आहे. परंतु त्याचा दुरुपयोग काही प्रमाणामध्ये होतो आहे असं निदर्शनास आमच्या अधिकाऱ्याला आलेलं आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या तिन्ही संस्था ज्या आहेत त्यांना फक्त इलेक्ट्रिक बाईकची परमिशन दिलेली असताना पेट्रोल बाईकसुद्धा रस्त्यावर आणतात आणि जे काही नियमावली ठरवून दिलेली आहे ते नियमावलीचं पालन करत नाही असं निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ते गुन्हे दाखल केल्यानंतर सुद्धा परत रस्त्यावर आणले. तर मग आम्ही निर्णय घेतला की त्या मालकांवर गुन्हे दाखल करायचे, म्हणून आम्ही ओला, उबेर, रॅपिडोच्या मालकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये ते न्यायालयामध्ये गेले, परंतु शेवटी त्यांना जे लायसन्स दिलं होतं ते तात्पुरत्या स्वरूपात होतं. 1 महिन्यासाठी त्यांना ती मुदत दिल्यानंतर सुद्धा त्याचा ते दुरुपयोग करायला लागला. त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. सुनील शिंदे जे आहेत उबाडाचे आमदार, त्यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगानं निवेदन सभागृहामध्ये दिलं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं त्याला जो परवाना 1 महिन्याचा तात्पुरत्या स्वरूपात दिला होता, योग्य त्या कागदपत्राची त्यांनी पूर्तता न केल्यामुळे तो रद्द करण्यात आला. ई बाईक बाबतचा जो पेट्रोल संदर्भात ज्या बाईक्स रस्त्यावरती होत्या त्यावरती कारवाईची तर घोषणा केलीच आहे, मात्र रॅपिडो असेल किंवा ओला उबेर यांचे देखील लायसन्स आज रद्द करण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा ही प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. जर्नलिस्ट अनिल सनगरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.